कुपवाड शिक्षणाचं मंदिर. पण आज प्रश्नचिन्हाखाली. कुपवाडमधील मराठी मुलांची आणि मुलींची शाळा. ताबा आहे जिल्हा परिषदेकडे, पण हद्द आहे महापालिकेची. आणि धक्कादायक बाब म्हणजे या शाळेत शिकणारे तब्बल 98% विद्यार्थी हे महापालिका हद्दीतील. मग प्रश्न असा उभा राहतो, या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी नेमकी कोणाची? जिल्हा परिषद की महापालिका? एकीकडे नागरिक महापालिकेला शिक्षण कर भरतात, पण त्याच मुलांना मूलभूत सुविधा सुद्धा मिळत नाहीत. 25 वर्षांपूर्वी ही शाळा महापालिकेच्या ताब्यात देण्याचा ठराव झाला, पण आजपर्यंत तो फक्त कागदावरच राहिला. किती अधिकारी आले, किती गेले, पण कोणालाही या प्रश्नाची चिंता वाटली नाही. आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे धोकादायक अवस्थेत असलेल्या इमारतीत लहान मुलं आणि मुली जीव मुठीत घेऊन शिक्षण घेत आहेत. जर काही दुर्घटना घडली तर जबाबदार कोण? नागरिकांनी न्याय मागायचा तरी कुणाकडे? कुपवाडच्या या मुलांच्या भवितव्याशी खेळ आता थांबायलाच हवा. जिल्हा परिषद आणि महापालिका दोघांनीही जबाबदारी स्वीकारून तात्काळ उपाययोजना करणे गरजेचे आहे.